चल स्वानंदी. काय झालं बाळा, काय झालं? ओ शांत रे, शांत राहा. आता झोपायचं. आजी आहे ना. हा शांत राहा. हा अजिबात रडायचं नाही. गुड बॉयस ना तू. सुजित, बाळ एवढं रडत होतं आणि तू झोपलेलास. सॉरी मॉम, खरंच सॉरी. मला ना गाढ झोप लागली होती. अगं मी ते बाहेर पार्टी करून आलो होतो. पण मला एक कळत नाही, संचिता कुठे गेली? अरे ती घरात असती तर इव्हाना आपला आवाज ऐकून आली असती. बाहेर गेली असेल कुठेतरी. मी फोन करतो तिला. संचिता घरात नाहीये. आज सकाळी मी त्याला एक सल्ला दिला होता, त्याप्रमाणे ती एका ठिकाणी गेलेली आहे. सल्ला? कुठे कुठे गेली आहे डॅड? काय ना, हल्ली संचिताच्या अँबिशन्स खूप वाढल्या होत्या. तिला माझ्या प्रॉपर्टी मधला हिस्सा हवा होता. तिने मला धमकी दिली की मी समजा हिस्सा दिला नाही तर ती जगाला आणि पोलिसांना जाऊन सांगेल की स्वानंदीचा खरा गुन्हेगार सुजित आहे म्हणून. गेले काही दिवस तिचं वागणं मला स्वार्थी आणि धोकादायक झाल्याचं जाणवत होतं. बापरे. मग काही नाही, काळजी करू नका. मी तिला समजावलं, तिला तिची चूक लक्षात आली आणि मग मी तिला सल्ला दिला की काही दिवस तू मनशांती केंद्रात जाऊन राहा. तुझ्या मनात जी काही वादळं आहेत ती शांत झाली की मग तू परत घरी ये. पण ती इतक्या लवकर जाईल असं मला वाटलं नव्हतं. काही हरकत नाही, ती गेलीये तर तिथे राहू दे काही दिवस. आपल्यासाठी आणि घरासाठी खूप महत्वाचं आहे ते. बाकी अर्जुनला सांभाळायला आपण आहोत ना. शिवाय आपण एक आया पण ठेवली ना. आता मनशांती केंद्रात गेलीये ना ती, डोकं ठिकाणावर येईल तिचं. डॅड थँक्यू. हो ना मॉम, संचिता गेले काही दिवस चिडचिड करत होती ना. मी पण तेच ऑब्झर्व केलं होतं. डॅड तुम्हाला किती काळजी आहे आमची. बरं झालं आश्रमात गेली संचिता. आता आल्यानंतर ना डोकं शांत झालं असेल तिचं. का डॅड आश्रमातनं पुन्हा येईल ना संचिता घरी? हो येईल. चला अर्जुन, झोप आता. काय झालं रे? म्हणी सर, अहो बाळ कडेला होतं म्हणून मी त्याला बघायला गेले होते. स्वानंदी बस करा, थांबवा आता हे सगळं. त्या सगळ्याचा तुम्हाला त्रास होतो, त्याच्यामुळे आम्हाला त्रास होतोय. म्हणे काय बोलतेस तू? काय चुकीचं बोललो आहे मी? यांना त्रास होईल म्हणून आजवर काय बोललो नाही. आणि स्वानंदी तुम्हाला कळत कसं नाही, त्या सरपोतदारांनी त्यांच्या फॅमिलीने आपलं बाळ हिरावून घेतलंय. पुरावे तसे त्यांच्याकडे. कसले पुरावे म्हणी सर? खोटे पुरावे आहेत ते. समजून घ्या ना स्वानंदी तुम्ही. बरं या सगळ्यात माझी काय अवस्था होती ती समजून घ्या ना प्लीज. त्या सगळ्यांसमोर तुम्हाला माझ्या आईला काय बाय बोलता मला सहन करावं लागतं ते सगळं. आता तुम्हाला चोर बोलल्या बघितलं ना तुम्ही. स्वानंदी मी तुम्हाला तेच सांगतोय, तुम्ही काही करण्याआधी आम्हाला विश्वासात घ्या ना. इथून पुढे जर तुम्ही त्या बाळाला भेटायला गेला, बघायला गेला तर तुम्हाला माझी शपथ आहे प्लीज.
स्वानंदी स्वानंदी काय या इथे कसं स्वानंदी काय होतंय? स्वानंदी डोळे उघड. म्हणे औषध दे ना. हा स्वानंदी औषध कुठे ते बघाय का? कुठे ठेवली तिथेच होती रे. स्वानंदी पाणी स्वानंदी हे घे पाणी घे. झोपूया थोडं. हो स्वानंदी इथे तू थोडासा आराम कर, मी बसते. आई आय एम सॉरी. माझा खरंच नाईलाज होता. बघितलं ना त्या बाळाच्या प्रेमापोटी काही करतात आणि त्याचा त्रास होतो त्यांनाच. त्यांच्या अशा वागण्यामुळे ते खाली काही वाटेल ते बोलतात तुला, त्यांना, आणि त्याचा खरंच मला त्रास होतो. म्हणे आपल्या बरोबर जे काय चाललंय त्यात आपल्या कुणाचाच दोष नाहीये रे. मी एकीने फासेच असे टाकलेत की आपल्या बाजूने डाव लागतच नाही. काय माहिती, देव साक्षी, आपण कधी कोणाचं वाईट नाही केलं, पण आपल्या वाट्याला हे सगळं आलंय. पण आई, ह्या सगळ्यात तू स्ट्रेस नको घेऊ, नाहीतर खरंच त्रास होईल तुला. आणि त्यांच्या गोळ्या औषधं संपल्यात. मी उद्या जाऊन घेऊन येईल, कारण आत्ता ही शेवटचीच गोळी होती. ठीक आहे. मामा काय झालं? सकाळी सकाळी इतके एक्साइटेड काय आहेस? सुजित, फोटो बघ ना किती सुंदर आलाय. छान आला ना फोटो. आणि काय लिहिलंय? खासदार भालचंद्र सरपोतदार यांच्या घरात नवा पाहुणा अर्जुन सुजित सरपोतदार. सरपोतदारांची तिसरी पिढी. बघ छान लिहिलंय ग. नातवाच्या बारशाला मान्यवरांची उपस्थिती. वा, फोटो पण मस्त आलाय ग मग. ओ बघा ना. कसं आहे ना, आपल्या अर्जुनच्या बारशाची बातमी ही सोशल मीडियावर व्हायरल झाली होती, पण पेपरमध्ये छापून आलेली नव्हती. मी म्हटलं मग आपण छापून आणूया. असं आहे, लोकांचा विश्वास ह्या वर्तमानपत्रातल्या बातमीवर जास्त आहे. ह्याच्यात छापून आलं की त्यांना ते खरं वाटतं, म्हणून मी छापून आणलीये. नाही, बरोबर आहे डॅड. आजही न्यूजपेपरला ऑथेंटिक सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन म्हणूनच बघितलं होतं. थँक्यू. यू आर मोस्ट वेलकम. नमस्कार मॅडम. नमस्कार कसला करतेस? ही वेळ आहे यायची. 5 मिनिटं उशीर झालाय तुम्हाला. यापुढे असा उशीर झालेला मी चालवून नाही घेणार अजिबात. सॉरी मॅडम, माझी चूक झाली. यापुढे नाही होणार उशीर. ठीक आहे, याला घ्या आता. दे रे अर्जुनला. आजपासनं अर्जुनची पूर्ण जबाबदारी तुझ्यावर आहे. त्याला काही कमी पडून नाही द्यायचं. त्याला कोवळ्या उन्हात न्यायचं, छान तेलाने मालिश करायचं, आणि हो मग अंघोळ घालायची. आणि टाळू भरायला विसरू नकोस. टाळू भरायचं माहितीये ना? हो मॅडम, माहितीये मला.
आता इकडे उभी का? तुला चहा देऊ, नाश्ता देऊ? जा कामाला लाग, कोवळ्या उन्हात नाही त्याला. मी आलोच. हो मी सदाला काम सांगून आले. हा हो हो अहो अहो, फोन तर घेऊन जा. बोला वकील साहेब, कसं काय काम झालंय ते जरा सविस्तर सांगा मला. थँक्यू. मस्त आला ना फोटो? ए सगळ्यांना आवडला ना फोटो? हो, सुजित आणि संचिताचा फोटो तर एकदम मस्त आलाय. आमच्या घरात तर सगळ्यांना आवडला बाई. मग पार्टी कधी देणार? अगं पार्टीचं काय? पार्टी मी कधी दे, कधी आणि कुठे देऊ पार्टी ते सांग. माझ्याकडे ना एक मस्त आयडिया आहे. या महिन्यात आपली किट्टी पार्टी झालेली नाही. आपल्याला तसंही भेटायचं आहे ना किट्टीसाठी. मग एक काम करूया, आपण तुझ्याच घरी भेटूया. किट्टीची किट्टी होईल आणि पार्टीची पार्टी. तुला घराबाहेर पडायलाही नको. आणि पार्टी तुझ्या घरी, तुझ्याच कडून. बर मग आम्ही ना आजच येतो, चालेल ना? पार्टी तर होईलच, पण आम्हाला ना अर्जुनलाही बघता येईल. अगं ते चालेल ना? की घरी पार्टी न द्यायला तू काहीतरी कारण सांगणार आहेस आता? ए मी कारण वगैरे नाही देता तुझ्यासारखी. माझं तुझ्यासारखं नाहीये तोंडावर एक आणि पाठीमागे एक. या घरात काही हरकत नाही, घरीच करूया आपण पार्टी. मग तर झालंच. मी आत्ताच सगळ्यांना सांगते आणि लगेच सगळ्या जणी निघतो. हो या. देवा, आता ह्या येणार म्हणजे खायला प्यायला सगळं करायला लागणार. कशाला फोन उचलला शालिनी? हे लोडनं कशाला गळ्यात घेतलं? भोगात आपल्या कर्माची फळं. सदा, ए सदा, नोकर पण ना. सदा ऐक. खरं तर माझंच चुकतंय. माझ्यामुळे मणी सरांना आणि वॉर्डन मॅडमना त्रास होतोय. हे लक्षात कसं नाही आलं माझ्या? सगळ्यांमध्ये मणी सरांची आणि वॉर्डन मॅडमची काय चूक आहे? चूक तर सरपोतदार साहेबांची आहे. त्यांनीच माझं बाळ माझ्यापासून हिरावून घेतलं. मणी सरांनी तर प्रयत्न पण केले होते, पण साहेबांच्या गुंडांनी मणी सरांना मारलं. त्यात मणी सरांना माझा वेगळा त्रास. मीच समजून घेत नाहीये त्यांना. नाही, मला असं वागून नाही चालायचं. मी आजपासून माझं वागणं बदलेन. मी स्वतःहून बंगल्यावर नाही जाणार. मी बाळाला पण स्वतःहून नाही घेणार. माझ्यामुळे मणी सरांना त्रास होता कामा नये. मी नाही जाणार. लिहिले माझी शोना, किती शान बाळते. माझं बाळ किती क्यूट दिसतंय माझं बाळ. माझ्या बाळाला कोणाची नजर नको लागायला. किती शान बाळते, अजिबात रडत नाही. आता झोपायचं हा थोडा वेळ, शांत बसायचं. हो ताई, अहो काय करताय? माझ्या बाळाकडे लक्ष द्या. नाही नको. खाली गेली तर शालिनी मॅडम परत तमाशा करतील. मला नको नको ते बोलतील. मणी सरांनाही त्याचा त्रास होईल.
इथून पुढे जर तुम्ही त्या बाळाला भेटायला गेला, बघायला गेला, तर तुम्हाला माझी शपथ आहे. जाऊ दे, बाळापाशी तर जाऊ शकत नाही मी. माझ्या बाळाला इथनच बघते. पाहिलं का, त्या सरपोतदारच्या घरी पोळ जन्माला नाही आलं आणि लगेच पेपरात बातमी. अरे मोठ्या लोकांचे हेच धंदे, घराणेशाही याला म्हणतात. आता बघ हेच पोर कसं राजकारणात येत आहे ते. ह्यांना ना सत्ता ह्यांच्या घराव्यातच असावी लागते. हे हा मणी सरपोतदार ना? हो रे, तोच आहे. सरपोतदारांचा उजवा हात. अरे उजवा नाही, डावा हात म्हण. डावा हात कसा धुण्यासाठीच वापरतात आणि उजव्याचं काय, तो चांगल्या कामासाठीच वापरतात. अरे पण या म्हणीला सरपोतदारांनी अगदी खड्यासारखं बाजूला केलं. तुला काय वाटलं त्याला मांडीवर गेल सरपोतदार? अरे हा येडा त्याच्या नातवाला स्वतःचं मूल समजून वागत असला ना तरी सरपोतदार लय शहाणा आहे. याला वापरून उपयोग संपल्यावर फेकून दिला अडगळीत. अरे आधी अतिप्रसंग केलेली ती स्वानंदी ह्या येड्याच्या गळ्यात बांधली. लोकांना वाटलं सरपोतदारांनी लय महान काम केलंय. अरे पण नको ती पोरगी ह्याच्या गळ्यात पडली ना. आणि त्या सरपोतदारांनी पण बरोबर गेम केलं ना. असल्या लोमत्यांना कोण देणार हो मुलगी लग्नासाठी? सरपोतदारांनी एका दगडात 2 पक्षी मारले आहेत. ह्याच्या गळ्यात स्वानंदीला मारून स्वतःचं नाव तर केलंच आणि ह्याला बायको पण मिळाली. नुसती बायको नाही, बायको सगळं बाळ पण फ्री. अरे पण ते बाळ कुठे आता जगलंय? आता बघू येडा काही दिवे लावतोय ते. काय बोललास तू? मी नाही, मी कुठे काय. तू बोललास ना स्वानंदी बद्दल? मी काय, हा स्वानंदी बद्दल काहीतरी अतिप्रसंग. तू पण बोललास ना? बोललास ना तू? काय बोललो तू? मी काय बोललो? मी काय बोलला तुम्ही स्वानंदी बद्दल? नाही कुठे बोलतो? काय बोलला तुम्ही? किती गोड दिसतो गो हा. हो ना, डोळे बघ सेम सुजित. ए नाही हा, मला तर डोळे संचितासारखेच वाटतायत. हे नाही हा, मला तर सरपोतदार साहेबांसारखेच वाटतात एकदम डोळ्याचे. हे चल काहीतरीच काय, ह्यांच्या डोळ्यात जरब आहे जरब. आमचा अर्जुन कसा गोड दिसतो हे की नाही. आणि तुला सांगते खूप हुशार आहे हा. मी रूम मध्ये आले की लगेच चावू लागते. मी उचलून घेतल्याशिवाय गप्पच नाही बसत हा. हो की नाही, हो की नाही. हे अर्जुन, तू शालिनीकडे बघून हसतोस काय? मग माझ्याकडे बघून हस ना. अगं अर्जुन खूप हुशार आहे, एकदम सुजितवर गेलाय. तुला सांगते ह्याला पंखा बंद केला की लगेच कळतो. हात पाय झाडून एकदम पंखा लावा असं करतो. आणि पंखा लावला की एकदम शांत बसतो. आणि तुला सांगू अर्जुनला रंग सुद्धा कळतात. डायपर ओला झाल्यावर डायपर बदला असं करून रडतो माहितीये. वाव, फारच छान. पण शालू, सुचितला मुलगा झाला म्हणजे तुला नातू झाला. म्हणजे तू म्हातारी आजी झाली. ओ आजीबाई,
काठी देऊ का तुमच्या हातात? ए चल काहीतरीच काय. पण काय ग, इतकं लहान बाळ तुझ्याकडे इतका वेळ कसं? संचिता गेली कुठे? हो ना, तिचं अभिनंदन करायचं होतं. संचिता ना म्हणजे घरातच असेल कुठेतरी. ती घरातच आहे ना, मग बोलव ना तिला. हो हो. अरे मला ना आठवतच नाही हल्ली काही. म्हणजे आमच्या अर्जुनसाठी ती कपडे घ्यायला मॉल मध्ये गेलीये. येईलच इतक्यात, म्हणजे संध्याकाळपर्यंत येईल. हा हो की नाही अर्जुन? काय बाळाला तुझ्याकडे ठेवून मॉल मध्ये कपडे आणायला गेलीये? अगं सोड ग, ह्या नवीन मुलींचं माहितीये ना, जनरेशन गॅप वगैरे आपण म्हणतो ते. जाऊ दे, तुम्ही काय घेणार? तुम्ही खा ना आधी, थंड होत आहे सगळं. मी गरम गरम फ्रेंच फ्राईज आणू? हा थांबा आणते. रूपा. हो आले आले. अर्जुन काय झालं रे बाळा, का कळतो? आशा घ्या, नीट घ्या, हळू घ्या. हा मान सांभाळ त्याची. आले आले बाळा, रडू नकोस, आजी येईल इतक्यात. इथून पुढे जर तुम्ही त्या बाळाला भेटायला गेला, बघायला गेला, तर तुम्हाला माझी शपथ आहे. किती रडतंय ग बाळ? काय दुखतंय वगैरे का? ए गप्प बस, कशाला बोकाड पसरतोय? गप्प बसा, नाही तर काढीन चिमटा. हो काय करताय तुम्ही? तुम्ही माझ्या बाळाला चिमटा का काढत होत्या? गप ग, तू कोण मला बोलणारी? कोण म्हणजे? मी आई आहे त्या बाळाची. ही बाळाची आई? हो अशीच म्हणाली ती. मी आत्ता पाहिलं, तुम्ही माझ्या बाळाला चिमटा काढत होत्या. आई काही काय? तुम्हाला काही मूलबिल नाहीये का? लहान बाळाशी कोणी असं वागतं का? लाज नाही वाटत तुम्हाला? हे काय भानगड आहे? तुम्हाला माझं बाळ सांभाळायला इथे ठेवलंय ना, मग तुम्ही असं वागताय माझ्या बाळाशी? तुम्हाला काहीच नाही वाटत आहे का हो? स्वानंदी इकडे काय करतेस तू? आमच्या अर्जुनला घ्यायचं नाही. हा तू जा इकडनं. मॅडम अहो, त्या माझ्या बाळाला चिमटा काढत होत्या, मी पाहिलंय स्वतःच्या डोळ्यांनी. माझं बाळ रडतंय, त्याला भूक लागलीये, त्याला मला घेऊ द्या प्लीज. ए शालू, बाळ सुजित आणि संचिताचं आहे ना, मग ही बाळाची आई कशी झाली ग?